सर्वप्रथम मी फुले आंबेडकरी विचारांना अभिवादन करतो. मंचावर बसलेले आणि आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष, परिसंवादाचे अध्यक्ष डॉक्टर भीमराव आंबेडकर साहेब, इम्प्रूव्हमेंट ट्रस्टचे ट्रस्टी आदरणीय अर्जुन डांगळे साहेब, दुसरे वक्ते जस्टिस अनिल वैद्य साहेब, डोंगरगावकर सर, सुब्रता ना, शुभांग आणि आत्ताच ज्यांचं माझ्या आधी भाषण झालं अंबरसिंग बन्सी चव्हाण साहेब, आणि मुख्य म्हणजे इथं ज्याने मला फोन केला आणि इथं बोलावलं ते राजेश सोनावणे. समोरही सगळे मित्रच बसलेत, अनेक म्हणजे सगळे जवळपास मित्रच आहे, प्रत्येकाचं नाव घ्यावं लागेल असे सगळे मित्र आहेत. मित्रांनो, मी फार इतिहासातही जाणार नाही, कारण अनेकांनी इथं इतिहासात गेलेत, परंतु आपण थोडंसं फ्युचरकडे बघितलं पाहिजे, भविष्याकडे बघितलं पाहिजे. वर्तमानाचा अभ्यास करून थोडंसं फ्युचरकडे बघितलं पाहिजे, भविष्याकडे बघितलं पाहिजे. नेमकं काय घडतंय, आरक्षणाच्या संबंधी नेमकं काय घडतंय, आजच्या घडीला काय घडतंय हे आपण जरा, जो महाराष्ट्रामध्ये एक सिनारिओ आहे, जो सीन चालू आहे, त्याचं आपण थोडंसं विश्लेषण केलं पाहिजे. एका बाजूला मराठा आरक्षण आहे, दुसऱ्या बाजूला धनगर आरक्षण आहे, तिसऱ्या बाजूला ओबीसी आरक्षण आहे, चौथ्या बाजूला अनेक लोक असे आहेत, अनेक जाती अशा आहेत की ज्यांना कॅटेगरी बदलून पाहिजे. कोणाला एस टीमध्ये जायचं आहे, कोणाला आणखी कुठं जायचं आहे. सगळ्यांना आश्वासन दिलं गेलं आहे. होय, धनगरांना दिलं आहे, त्यांना सांगितलं आम्ही तुम्हाला हे करतो. एस टीनं सांगितलं आहे की त्यांना आम्ही घेणार नाही, त्यांना आम्ही त्या कॅटेगरीमध्ये घेणार नाही. इकडं ओबीसीला सांगितलं आहे की तुमच्या आरक्षणाला हात न लावता मराठा आरक्षण देऊ. मराठ्यांना सांगितलं आहे तुम्हाला आरक्षण देणार, कसं देणार माहीत नाही. 50% ओलांडणार काय माहीत नाही. 50% ओलांडल्याशिवाय यांना आरक्षण मिळू शकतं काय, अजिबात नाही. त्यांना 50% ओलांडल्याशिवाय मिळूच शकत नाही. बरं, मराठ्यांना बॅकवर्ड ठरवता येतं का, तेही अर्धवट आहे. हे सगळं अर्धवट आहे. नेमकं मग काय चाललंय ह्याचा आपण विचार केला पाहिजे. आणि तो हा आपला जो आता जे 1 ऑगस्टला जे काही सुप्रीम कोर्टानं जे बोललंय आणि ते कसं बोललंय ते आपण बघूया. ह्या जो सिनारिओ चाललाय ह्याच्यामध्ये जो किऑस निर्माण केला जातोय, ह्या जातीलाही उठवलं जात आहे, त्याचाही कोणीतरी नेता आहे, ह्या जातीलाही उठवलं जात आहे, त्या कॅटेगरीमध्ये कोणीतरी नेता आहे. हे हाताळणारं कोण आहे, ह्या हाताळणारं कोण आहे नेमकं. आणि हे आज घडतंय का, मगाशी कोणीतरी म्हटलं हे आज घडतंय का. एक विचार करा, हे आज घडतंय का. 1940 साली त्या दरम्यानच बंच ऑफ थॉट्स गोळवळकरने हे लिहिलंय, बंच ऑफ थॉट्स. आणि त्या बंच ऑफ थॉट्समध्ये पूर्ण रोडमॅप दिलाय. आपण वाचा, तो पूर्ण रोडमॅप दिलाय. आणि त्यावेळेचा असलेलं जे काही राजकारण असेल, जे काही आरक्षण असेल, त्या आरक्षणाबद्दल किंवा जी काही क्रांती घडली होती, त्या क्रांतीच्या विरोधात प्रतिक्रांती कशी घडवायची हे गोळवळकरने त्याच्यामध्ये लिहिलंय. आणि त्या गोळवळकरांच्या त्या प्लॅननुसारच हे घडतंय. 1 ऑगस्टला हे असं म्हटलं गेलं आणि 3 महिन्यापूर्वी आंध्रामध्ये खूप मोठं इलेक्शनचं सभा झाली. आणि ती सभा कोणाची होती, मादिगाची होती. मादिगाचा नेता कोण होता, कृष्णा. आणि त्या सभेमध्ये पंतप्रधानांनी काय सांगितलं, कृष्णा मेरा नेता है, कृष्णा 30 साल से लड़ रहा है, वो मेरा नेता है, मैं उसका कार्यकर्ता हूं, जय कृष्णा वगैरे 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 असं बोललं गेलं. हे जे काही 1 ऑगस्टला सुप्रीम कोर्ट बोललं त्याचं मूळ तिथं आहे. मादिगा ह्या जातीने, ह्या समाजाने हे कॅटेगरायझेशन मागितलं आणि ते गेली 30 वर्ष मागत होते. आणि त्या कृष्णाला डोक्यावर घेतलं यांनी.
पंतप्रधानांनी त्याला डोक्यावर घेतलं आणि तू माझा नेता आहे म्हटलं. याचं मूळ, हे मूळ मी का म्हणतोय, 1 ऑगस्टला जे काही सुप्रीम कोर्टाने म्हटलं हे मी का म्हणतोय, त्याला कारण असं आहे, सुप्रीम कोर्टानं जे काही बोललं गेलं, ना मी त्याला वर्डिक्ट म्हणत, ना जजमेंट म्हणत, ना काही म्हणत, कारण तसं काही नव्हतंच. तसं ते काही नव्हतंच. ते जे काही बोलले ते केवळ RSSच्या संघाच्या डिक्टेशन घेऊन बोलले. आणि ते मी सिद्ध करू शकतो ते डिक्टेशन कसं घेतलं. त्याचं मार्गदर्शन त्यांनी मादिगाच्या सभेतनं घेतलंय. मादिगांची जी सभा झाली मोदींची, त्या सभेतनं थेट याच्यामध्ये घेतलंय. त्याला कारण सांगतो. इथं जस्टिस बसलेत, मला काही कोर्टाचा अवमान नाही करायचा, पण एक लक्षात घ्या, आपण एक साधा निबंध जरी लिहिला, तर आपण जे काही फॅक्ट्स मांडत असतो त्याला तुम्हाला सपोर्ट केलं पाहिजे, त्याला तुम्हाला डेटा दिला पाहिजे, बरोबर ना. त्याला तुम्हाला डेटा दिला पाहिजे. नुसता डेटा नाही तर त्याच्यामध्ये काही संशोधन आहे का, कोणाचं संशोधन आहे नाही, ह्याचा काहीतरी सपोर्ट केला पाहिजे. जर सुप्रीम कोर्टच असं बोलतं, ज्याला कोणताही डेटा नाही, ज्याला कोणताही सपोर्ट नाही, ज्याला कोणताही बेस नाही, तर ते बोलणं म्हणजे केवळ आणि केवळ चावडीवर बसल्यावर माणसं ज्या गप्पा करतात त्याच्या पलीकडे काहीच नाही. म्हणजे सुप्रीम कोर्टाची चावडी ह्या आजच्या राज्यकर्त्यांनी केलेली आहे आणि ती चावडी ह्या संघाने केलेली आहे. संघाच्या जे काही मार्गदर्शक आहे, बंच ऑफ थॉट्स, जे अनेक वर्षापूर्वी लिहिलंय, त्या बंच ऑफ थॉट्सच्या मार्गदर्शनानं त्यांचा जो रोडमॅप आहे त्या रोडमॅपनुसार हे चालू आहे. हे आपण आधी लक्षात घेतलं पाहिजे. आता बरेच लोक आपले जे काय आहेत याच्यात लीगल आस्पेक्टमध्ये जात आहेत. लीगल आस्पेक्ट म्हणजे कोणी 335 सांगतंय, कोणी 340 सांगतंय, कोणी 341 सांगतंय, कोणी 342 सांगतंय, कोणी 16(4) सांगतंय, कोणी 15(4) सांगतंय. अरे ही जरी कलम असली पण हे जे काही चाललंय हे कलमाच्या पलीकडे आहे. हे लीगल नाहीच आहे का याच्यामध्ये. विदाऊट सपोर्ट जर सुप्रीम कोर्ट बोलत असेल त्याला काय अर्थ आहे. आज मला सांगा, कॅटेगरायझेशन करताना काहीतरी सपोर्ट आहे. अमुक एक जातीनं अमुक एवढी प्रगती केली आहे ती तर सांगायला पाहिजे. कॅटेगरी करताना अमुक एक जातीची प्रगती झालीच नाही हे तर तुम्हाला आकडेवारी द्यायला पाहिजे की नाही, सपोर्ट दिला पाहिजे. तो दिलाच नाही. मग ते चावडीवर असं काय तो बसतो ना तिथला चावडीवर बसणारा दात टोकरत, तो सहज जसं काही बोलून जातो तसंच सुप्रीम कोर्ट बोललंय. त्यामुळे सुप्रीम कोर्टाचा हा जरी अवमान असेल तरी तो हा मला वाटतं करायला काहीच हरकत नाही. बिकॉज सुप्रीम कोर्ट हॅज बिहेव्ड इन दॅट वे. दिस इज नॉट द वे ऑफ सुप्रीम कोर्ट बिहेविंग लाईक दिस. यू हॅव टू सपोर्ट. सुप्रीम कोर्टाने प्रत्येक त्यांच्या याच्यामध्ये सपोर्ट केला पाहिजे. अर्थात मग सुप्रीम कोर्ट काय म्हणणार आहे, म्हणजे लोक काय म्हणतील, त्यांचे समर्थक काय म्हणतील की इट इज जस्ट अ सजेशन. हे फक्त सजेशन होतं किंवा इट इज जस्ट अ ओपिनियन. आता ओपिनियन असेल, जर त्याच्यामध्ये आणखी काही सजेशन असेल, मग आपण ते हे करायची काय गरज आहे. दिस इज नॉट अ लीगल बॅटल. आता काही लोक तर रिव्ह्यू पिटिशन घेऊन चाललेत. आता रिव्ह्यू पिटिशन कोण घालू शकतो, जो आधी जो पिटिशनर आहे तोच करू शकतो. पण आपल्याकडे लोकांनी पैसे पण जमवले काही ठिकाणी रिव्ह्यू पिटिशन टाकायला. ही पण एक गंमतच आहे. म्हणजे पुढं काय चाललंय त्याला कसं रिॲक्ट झालं पाहिजे याचा सुद्धा आपण अभ्यास केला पाहिजे. दिस इज नॉट अ लीगल बॅटल, दिस इज नॉट अ सोशल बॅटल. ऑफकोर्स सोशल बॅटल आहे, बट इट इज प्युअर अ पॉलिटिकल बॅटल. हे प्युअरली काय चालू आहे तर हे राजकीय बॅटल चालू आहे. आणि या राजकीय बॅटलमध्ये काय म्हणजे ही लढाई चालू आहे. आणि या लढाईमध्ये तुम्हाला एक लक्षात घ्या, आतापर्यंत आपण नेहमी आपल्यालाच काहीतरी बोलतो, आपण हे करत नाही, आपण एकत्र करत नाही. एक लक्षात घ्या, ते घाबरून हे का करायला लागलेत. आणि हे जे डिव्हिजन आहे, हे जे सब कॅटेगरायझेशन मधलं जे डिव्हिजन आहे, ते डिव्हिजन कोणतं आहे लक्षात घ्या. उत्तर प्रदेशमध्ये चर्मकार जे आहेत ते विरोध करतायत, जाटव आहेत ते विरोध करतायत, बिहारमध्ये अनेकांनी विरोध केला,
महाराष्ट्रामध्ये बौद्ध विरोध करतायत. जिथं जिथं जो जो विरोध करताय आणि हा जो डिव्हिजन आहे तो डिव्हिजन कोणामध्ये आहे? आंबेडकराईट अँड नॉन आंबेडकराईट. म्हणजे काही शेड्यूल कास्ट जातींना एकत्र करून त्यांना अँटी आंबेडकराईट करण्याचा जो प्रयत्न चाललाय हा तो प्रयत्न आहे की आंबेडकराईट वर्सेस नॉन आंबेडकराईट. आणि या देशामध्ये मी अनेक वर्ष, एक 25-30 वर्ष, काही मित्र बसलेत इथं, 25-30 वर्षापासून सांगतो या देशामध्ये एक डिव्हिजन होणार आहे. आणि ते काय होणार आहे? आंबेडकराईट वर्सेस नॉन आंबेडकराईट. आज जे जे याला विरोध करतायत ते आंबेडकराईट आहेत आणि जे विरोध नाहीत करत ते संघाचे प्रेरित असलेले शेड्यूल कास्ट आहेत. आपलं इथं काय हे वाढतं. भीमराव साहेब मगाशी जे म्हणत होते की आम्ही काय करतो, त्यांनी आता मगाशी जे काय आम्ही बसलो होतो त्यावेळेला सांगितलं की त्यांनी अनेक ठिकाणी मातंगांना, चर्मकारांना आणि इतरांना बौद्ध केलंय आणि त्यांना मातंग म्हणू नका, चर्मकार म्हणू नका असं ते म्हणालेत. ही मोठी चळवळ जी आहे ही चळवळ वाढली पाहिजे आणि वाढते. आपण एवढं निराशामध्ये का बोलतोय? उत्तर प्रदेशामधनं किती मोठा विरोध झालाय, बिहारमधनं विरोध झालाय, तमिळनाडूमध्ये तो विरोध नाही झाला. त्याला कारण असं आहे की तिथं ज्यांनी मागणी केली आहे, जी तिथं ते DMK आणि याचं जे काही त्यांचं जे राजकारण आहे ते राजकारणच एंटायरली वेगळं आहे. आणि तेलंगणा आणि कर्नाटकामध्ये जो विरोध जे काही होते ते कोणामध्ये? ते पक्ष वगैरे बाजूला ठेवून द्या, ते पक्ष हे नाही, एक काय म्हणतो डॉमिनेटिंग जात. म्हणजे जिथं आंबेडकराईट आहे तिथं आंबेडकराईट थोडे कमी आहेत संख्येने. जिथं आंबेडकराईट संख्येने कमी आहेत तिथं या ठिकाणी ही मागणी होते आणि जिथं आंबेडकराईट जिथं जास्त आहेत तिथं ही मागणी होत नाही, त्याला विरोध होत आहे. सो दिस इज अगेन आंबेडकराईट वर्सेस नॉन आंबेडकराईट. आणि आंबेडकराईटची शक्ती आणि संख्या वाढते. आता हे जर तुम्ही मला म्हणाले मगाचपासून आपण काही निराशावादी काही गोष्टी ऐकत होतो, मी अजिबात निराशावादी नाहीये. कारण बाबासाहेब हे म्हणाले होते रेव्होल्युशन अँड काउंटर रेव्होल्युशन, क्रांती आणि प्रतिक्रांती होत चालली आहे. आपण ही क्रांती घडवलेली आहे म्हणून, बाबासाहेबांनी ही क्रांती घडवलेली आहे म्हणून ही प्रतिक्रांती होते. या क्रांतीवर सुद्धा आपण मात करू शकणार आहोत आणि ते होत आहे. तुम्ही आज अनेक हे जे प्रमुख टीव्ही चॅनल्स आहेत ते सोडून द्या, पण इतर जे काही टीव्ही चॅनल्स आहेत त्या टीव्ही चॅनल जर तुम्ही पाहिले आणि त्याच्यामध्ये जर उत्तर भारतामधले जर काही तुम्ही तिथले विचारवंत इंटेलेक्च्युअल क्लास जर बघितला तो क्लास तो जे काही मांडतोय, तो जे काही बोलतोय, तो आंबेडकराईट इतका चांगला म्हणजे उभा राहिलेला आहे की निश्चितपणे ही संख्या वाढते. आणि त्याचं दुसरं एक आपल्याला उदाहरण मिळू शकतं. या देशामध्ये एक आवाज दिला गेला, राईट ऑर रॉंग मला माहीत नाही, मी त्याच्यामध्ये जाणार नाही, मग कोण हे आहे मला माहीत नाही, परंतु संविधान मध्ये ठेवून म्हणजे लढाई संविधानवादी विरोधी संविधान विरोधक अशी एक लढाई झाली. मी काय म्हणणार नाही की म्हणजे अमुक एक पक्ष संविधानवादी आहे की नाही, आय एम नॉट दॅट पार्ट ऑफ इट, कारण आय डोंट वॉन्ट टू कमेंट ऑन दॅट, मला त्याच्यावर कमेंट नाही करायची आहे. परंतु संविधानाच्या नावाने जे लोक संविधानाच्या नावाने, लक्षात घ्या, 400 पार म्हणणाऱ्यांना संविधानाच्या नावाने हरवलं गेलं. 240 वर आलेत आणि बऱ्याच ठिकाणी ते 240 नाही तर ते 190 पर्यंत जात आहेत. म्हणजे इथं आज ही जी मुवमेंट आहे ही आपण पॉझिटिव्हली बघितलं पाहिजे की संविधानाच्या नावाने इथं इलेक्शन लढलं गेलं. आणि त्याच वेळेला एक राईट ऑर रॉंग, मी पुन्हा ते बरोबर आहे की चूक आहे मला माहित नाही, पण एक फॅक्ट लक्षात घेतली पाहिजे आपण महाराष्ट्रामध्ये घडलेली, ती महाराष्ट्राची प्रामुख्यानं सांगणं गरजेचं आहे की सगळे नेते, सोकॉल्ड आपले सगळे नेते जे होते एकतर महाविकास आघाडीच्या विरोधात होते किंवा समर्थन करणारे होते. समर्थन करणारे चुकीचे होते, मला माहित नाही की बरोबर होते, मी त्यात जाणार नाही, किंवा समर्थन न करणारे बरोबर होते की चूक होते, मी त्याच्यात जाणार नाही. परंतु केवळ संविधानाच्या नावाने ही मतं वळली गेली. ही जी मतं म्हणजे 4831 वर खासदार गेले, हा जो चेंज आहे की संविधानाच्या नावाने, भले ते संविधान खरे समर्थक असतील नसतील, कारण मग त्याच्यावर वेगळा वाद होईल
की ते आहेत का किंवा नाहीत का, परंतु ही जी चेंज आहे हा चेंज काय आहे. बाबासाहेबांचा एक कॉन्सेप्ट होता कोणता, ओपिनियन लीडरशिप. ओपिनियन लीडरशिप म्हणजे काय की इथलं जे ओपिनियन आपल्या लोकांनी तयार केलं त्या ओपिनियनने इथं मार्गदर्शन केलं आणि त्या एक जनमत तयार झालं, एक ओपिनियन लीडरशिप तयार झाली आणि या ओपिनियन लीडरशिपने ही किमया घडवली. राईट ऑर रॉंग तो भाग नाही की काँग्रेस, मग बरेच लोक इथं उठतील काँग्रेस संविधानवादी आहे का, आहे की नाही, तो आपण मगाशी बघतोय 1975 पासून म्हणजे जेलसिंगांपासून हे चालू आहे. कुठलाही पक्ष इथं असला, मगाशी सांगितलं की विरोधी प्रांतिक पक्षाबद्दल तुम्ही बोललात की ते विरोध करत होते, नाही. हे जे कोणी प्रेरणा घेत होते, प्रेरित झालेले होते, हे बंच ऑफ थॉट्सच्या जे रोड मॅप दाखवलेला आहे त्या RSS संघाकडनं प्रेरित झालेली ही शक्ती आहे आणि त्या शक्ती विरुद्ध आपण लढतो आहोत आणि आपण खंबीरपणे लढतो आहोत. इथं मला अजिबात वाटत नाही निराशावादी होण्याची काही गरज आहे. जर आपण इतक्या म्हणजे महाराष्ट्रामधले तुम्ही बघा ना, महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारे याच्यामध्ये एक प्रतिसाद मिळतोय, जे काही बोललं जात आहे, आपण विरोध करतोय ना, परंतु मगाशी मी साहेबांशी बोलताना एक गोष्ट फक्त महत्त्वाची आहे, काय आहे की आपण जे रिॲक्ट करतोय, आपण रिॲक्शन देतोय, ती रिॲक्शन कोणती आहे. आरक्षणाच्या विरोधात ब्राह्मण जे रिॲक्शन देत होते, आरक्षणाच्या विरोधात जे ब्राह्मण जे बोलत होते, तेच आपण कॅटेगरायझेशनच्या बद्दल बोलता कामा नये. त्याच गोष्टी, तेच शब्द आपण बोलता कामा नये. कॅटेगरायझेशन हे भान राहिलं पाहिजे. कारण आपण कोणाच्या विरोधात आहोत, आपण मातंगांच्या विरोधात आहोत का, नाही. आपण चर्मकारांच्या विरोधात, महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये तर चर्मकार लीड करतात, पण महाराष्ट्रामध्ये काही अनेक चर्मकार आहेत. मग अशी साहेबांनी सांगितलं की किती चर्मकारांनी किती त्यांच्याबरोबर म्हणजे त्यांनी धर्मांतर केलेलं आहे, ते आहेत. परंतु आपण त्यांच्या त्यांच्या आरक्षणाच्या विरोधात नाही आणि ते सुद्धा नाहीत, फक्त ते RSSने प्रेरित केलेले लोक आहेत, हे लक्षात ठेवा. उलट आपण एक प्रयत्न केला म्हणजे त्यांच्या विरोधात बोलण्यापेक्षा आपण एक प्रयत्न केला पाहिजे, जे भीमराव साहेब इथं करतायत तो प्रयत्न म्हणजे आपण त्यांना आपल्या विचाराचे करू शकलो नाही, ते आपण आपल्या विचाराचे केलं पाहिजे. आणि हे करत असताना आपण नेहमी कंप्लेंट करतो, आपण काय त्यांना हे अडवलंय का, आपण अमुक केलंय का. आता काही ठिकाणी चर्चा करताना काही लोक काय चर्चा करतात की काय म्हणतात, यांचा विकास झाला नाही, यांना कोणी अडवलं होतं का. अरे हेच ब्राह्मण आपल्या आरक्षणाविरुद्ध बोलतायत आणि आपण तेच आर्ग्युमेंट बोलायचं का, तेच आर्ग्युमेंट आपण करायचं का. आर्ग्युमेंट करताना एक भान ठेवलं पाहिजे की मातंग किंवा जे कोणी हे मागतायत ते कोणाशी तरी प्रेरित होऊन बोलतायत, आपण त्यांच्या बाजूनच बोललं पाहिजे. कारण एक म्हणजे पुढे आपली जी काय वाटचाल होणार आहे की ही जी संख्या, आता आपण मेजॉरिटीमध्ये आहोत SC मध्ये, म्हणजे याला विरोध करणारे मेजॉरिटीमध्ये आहोत, हे मेजॉरिटीमध्ये असल्यानं आपण तिथं काहीतरी कन्व्हिन्सिंगली बोललं पाहिजे. आणि हे काय बोललं पाहिजे, कॅटेगरायझेशन झाल्यावर कोणाला फायदा होणार आहे आणि कोणाला नुकसान होणार आहे. मी सांगतो तुम्हाला, जर काही झालं कॅटेगरायझेशन तर याचा जो तोटा आहे तो तोटा सगळ्यांनाच होणार आहे. तो जे मेजॉरिटीमध्ये आहेत त्यांनाही होणार आहे आणि जे आता कॅटेगरायझेशन मागतायत त्यांना जास्त होणार आहे. त्यांना का जास्त होणार आहे, एक उदाहरण सांगा, एक उदाहरण देतो तुम्हाला. 13.5% SCला हे आहे, बरोबर आहे. त्याच्यामध्ये हे स्वतःला 2% 1% ठेवतील, 1% आणि 2% ठेवतील, जेव्हा की 13.5% त्यांना ओपन आहे. आणि म्हणून मला असं म्हणायचं आहे की आपण त्यांना कन्व्हिन्स केलं पाहिजे की त्यांना जी काही प्रेरणा मिळते ती कशी त्यांच्यासाठी वाईट आहे हे आपल्याला सांगता आलं पाहिजे. आपण त्यांना बरोबर घेणं गरजेचं आहे. आणि त्यांना मग आपण काय दाखवलं पाहिजे, तर आज महाराष्ट्रात जे काय होतंय, आज महाराष्ट्रामध्ये काय होतंय, धनगराविरुद्ध अमुक तो, ST विरुद्ध अमुक तो, OBC विरुद्ध मराठा, हे जे काय होतंय ते आपल्यामध्ये SC कॅटेगरीमध्ये करण्याचा हा प्रयत्न आहे. हा जो प्रयत्न आहे तो आज जे महाराष्ट्रामध्ये चाललंय ते संपूर्ण देशामध्ये करण्याचा प्रयत्न आहे की SC SCच्या आतमध्ये ज्या अंतर्गत जाती आहे त्यांना, उदाहरणार्थ घ्या,
उद्या अ ब कडं घेतलं, ड मध्ये कोण जाणार, क मध्ये कोण जाणार, ब मध्ये कोण जाणार, अ मध्ये कोण जाणार, मग त्याच्यात लागली भांडणं. आणि त्याच्यामध्ये मग परत फडणवीस सारखे ह्याला पेटवणार, त्याला पेटवलं की त्याला शांत करणार, त्या ह्या गुणवंतला शांत केलं की दुसरा गुणवंत उभा राहणार, हे असल्या गोष्टी हे करणार, त्या गुणवंतला पेटवणार. ही पेटवा पेटवी. फडणवीस हा माणूस संघाचा कट्टर कार्यकर्ता आणि एकदम बंच ऑफ थॉट्समधनं बाहेर पडलेला आहे. आणि मग पुढं उद्या SC कॅटेगरीमध्ये आपण हे लोकांना सांगितलं पाहिजे की आपल्या या कॅटेगरायझेशनमुळे आपल्याला मोठा तोटा का होणार आहे, जो आज महाराष्ट्रात होत आहे. आणि हा किऑटिक सिनारिओ का उभा केला जातोय, हा केऑस का उभा केला जातोय, तर यांना आरक्षणच मुळात रद्द करायचंय. म्हणजे ही दिशा कुठं चालली आहे, आरक्षण रद्द करण्यामध्ये. मग ती कशी चालली आहे की आपसात भांडणं लावून. मग उद्या चांभार आणि इथला जर बौद्ध भांडणं लागला, बौद्धाची जी कॅटेगरी असेल, जी काही कॅटेगरी असेल, त्या कॅटेगरीमध्ये बाकीच्या मंडळीला आम्हाला यात नाही जायचं, त्या कॅटेगरी मग लढाई वेगळीच चालेल. आज जो धनगर समाज लढाई करतोय, मग आम्हाला एसटी की ओबीसीमध्ये, हीच लढाई तशीच्या तशी SC कॅटेगरीमध्ये होईल आणि पुन्हा ती ST कॅटेगरीमध्ये पण होईल. ती ही जी काही भांडणं आहेत, ही भांडण्याचं आपल्याला रोडमॅप म्हणजे क्रांती जी आपल्याला घडवायची, हा रोडमॅप लोकांच्या समोर दाखवला पाहिजे. तर जरा दुसरी गोष्ट जी याची क्रिमी लेअर, आता क्रिमी लेअर सुप्रीम कोर्टानं काहीतरी बोललं. आता क्रिमी लेअर बोलताना तुम्हाला काहीतरी डेटा पाहिजे. जसं कॅटेगरायझेशनसाठी त्यांच्याकडे काहीच त्यांच्याकडे डेटा नव्हता, त्यांच्याकडे कोणताच अभ्यास नव्हता, काही फाइंडिंग्स नव्हते. ते फाइंडिंग्स नव्हतं क्रिमी लेअरमध्ये. अरे क्रिमी लेअर अजून लेअर झालाय कुठं, एक 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 डॉट कुठं तरी वाढलाय. लेअर म्हणजे पूर्ण असा लेअर तयार व्हायला पाहिजे. एखादं दुसरा वाढलं, त्याचं तुमच्याकडे काहीच नाही, कोणता स्टडी नाही. आणि ही स्टडी नसताना क्रिमी लेअर यांना लावलं पाहिजे, हे म्हणूच कसं शकतात. म्हणून मी म्हणतो, हे चावडीवर बसल्या बसल्या, दाट टोकरत बसल्या बसल्या केलेलं विधान आहे. हे काही सुप्रीम कोर्टाचं विधान असूच शकत नाही. बिकॉज दे हॅव नो ब्लडी डेटा, दे हॅव नो फाइंडिंग्स, दे हॅव नो स्टडीज टू सपोर्ट व्हॉट दे वॉन्ट टू से. राईट. आणि शेवटी एक आपण लक्षात घेतलं पाहिजे, हे जर सजेशन असेल, हे जर ओपिनियन असेल, तर हे 141 मध्ये येतं का साहेब? 141 मध्ये येतं का ते? तर 141 मध्ये लागू होणार नाही. याला तुम्हाला पार्लमेंटमध्येच जावं लागेल, पार्लमेंटमध्येच जावं लागेल, पार्लमेंटमध्येच हे करावं लागेल. आणि पार्लमेंटमध्ये जाणं म्हणजे काय, तर इट्स नथिंग बट पॉलिटिकल. म्हणजे ही आपली राजकीय लढाई आहे, ही कुठली लीगल लढाई नाही. त्यामुळे कोर्टात जाणं, रिव्ह्यू पिटिशन वगैरे हा प्रकार आपण याच्यातनं बाहेर पडलं पाहिजे. मला वाटतं मला जे काही मुख्य मुद्दे मांडायचे होते की आपण आता हा जो अप्रोच असला पाहिजे आणि नेमकं हे काय आहे. कारण याच्या आधी आपलं काय होतं, आपण काय कोणत्या समाजात येतो आणि सामाजिक रचना काय होती वगैरे याच्यात जाण्याची गरज नव्हती. डोंगरराव सरांनी पूर्ण त्याच्यामध्ये ते गेले होते. त्यामुळे मला हा जो पुढचा गोष्ट मांडला, आणि भविष्यामध्ये काय आहे, भविष्यामध्ये एक प्युअर असं आहे की आंबेडकराईट मुवमेंट उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत वाढते आहे आणि हे लोक घाबरलेले आहेत. आणि आपण आणखी जोराने काम केलं पाहिजे. त्याचं आणखी एक गोष्ट म्हणजे एक हे सांगतो, आज बरेच लोक इथे SC ST असोसिएशनमधले आहेत. मी पण एका असोसिएशनचा पॅटर्न आहे. आता या असोसिएशन SC ST असोसिएशनमध्ये काय केलं जातं आणि खूप म्हणजे डेफ्टली केलं जातं, म्हणजे चातुर्यानं ते केलं जातं. ते काय करतायत की या असोसिएशनचा जो अध्यक्ष आहे, लक्षात घ्या, SC ST असोसिएशन, आणि त्याचा अध्यक्ष हा जय भीम म्हणत नाही. ही चतुराई कोणाची आहे? म्हणजे SC ला रिप्रेझेंट करायला कोण? जो माणूस जो ढोर असेल आणि त्याला तो रिप्रेझेंट करतो आणि तो जय भीम म्हणत नाही. हे कुठंतरी पुन्हा म्हणजे क्रांती प्रतिक्रांती घडणाऱ्या गोष्टी आहेत. या छोटी छोटी गोष्ट आहे ती, पण हे घडतंय. आज आमच्या SC ST अर्थात आता एअर इंडियाचा SC ST असोसिएशन होतं, तर पाडूनच टाकलं. ते राहिलं म्हणजे उद्या प्रायव्हेटायझेशन झालं तर ते राहणारच नाही. पण अनेक आपल्या जे काही असोसिएशन आहेत त्यासुद्धा बदलायला लागल्यात, हे पण आपण लक्षात घेतलं पाहिजे. वी हॅव टू बी रिप्रेझेंटेड
बाय आंबेडकराइट्स ओनली, म्हणजे आपले जे काही असोसिएशन्स आहेत हे आंबेडकराइटनेच असं हे झालं पाहिजे. तिथं जे काही केलं जातं त्याच्यावर आपण लक्ष ठेवलं पाहिजे. मला वाटतं मी हे जे काही बोललो एवढं पुरेसे आहे. थँक्यू, धन्यवाद, जय भीम.